नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू आवर लॉंग आन्सर सिरीज. आज आपण एव्हिडन्स लॉचा सर्वात मोठा आणि 100% एक्झाममध्ये येणारा टॉपिक कव्हर करणार आहोत. बर्डन ऑफ प्रूफ म्हणजे पुराव्याचा भार. कोर्टमध्ये आधी कोण बोलणार आणि प्रूफ करायची जबाबदारी कोणावर असते? हा 13 मार्कांचा प्रश्न एक्झाममध्ये आला तर सेक्शन 104 ते 114 ची पूर्ण साखळी म्हणजे चेन कशी लिहायची? चला डिकोड करूया. तर आपल्या 13 मार्कांच्या परफेक्ट अँसरचा ब्लूप्रिंट कसा असेल, आपण याला 4 भागांमध्ये बघणार आहोत. हीच रचना तुमच्या उत्तरपत्रिकेत दिसली पाहिजे. सगळ्यात आधी मूळ तत्व काय आहे ते पाहू, मग सामान्य नियम, त्यानंतर बदलणारे नियम आणि शेवटी एक एक्सपर्ट डिस्टिंक्शन जो तुम्हाला इतरांपेक्षा नक्कीच जास्त गुण मिळवून देईल. चला तर मग उत्तराच्या पायापासूनच सुरुवात करूया. द कोर प्रिन्सिपल. बर्डन ऑफ प्रूफ ही संपूर्ण संकल्पना कोर्टाच्या सुरुवातीच्या स्थितीवर अवलंबून आहे. म्हणजे कोर्ट जेव्हा केस ऐकायला बसतं तेव्हा परिस्थिती नेमकी काय असते यावर सगळं काही आधारित आहे. तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये हे वाक्य नक्की लिहा की कोर्ट हे एका ब्लँक स्लेटप्रमाणे म्हणजे एका कोऱ्या पाटीसारखं असतं. त्याला केसबद्दल अक्षरशः काहीही माहिती नसतं. मग पुराव्याचा कायदाच कोर्टाला या कोऱ्या पाटीपासून न्यायाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचायला मदत करतो. आणि याची सुरुवात होते एका मूलभूत प्रश्नाने, आधी बोलायचं कोणी? ही जी सिद्ध करण्याची जबाबदारी आहे ना, यालाच कायद्याच्या भाषेत ओनस प्रोबॅन्डी असं म्हणतात. आणि ह्याचा नियम अगदी सोपा आहे. जो दावा करतो त्यानेच तो सिद्ध करायचा असतो. आता ही स्लाइड एकदम लक्षात ठेवा. हा लॅटिन मॅक्झिम तुमच्या उत्तरात दिसलाच पाहिजे. ई इनकुम्बिट प्रोबायोटिव्ह क्वी देसेट नॉन क्वी निगेट. याचा सरळ अर्थ आहे, जो व्यक्ती हो म्हणतो म्हणजे दावा करतो, पुराव्याचा भार त्याच्यावर असतो. जो नाही म्हणतो म्हणजे दावा नाकारतो, त्याच्यावर नाही. हाच या संपूर्ण टॉपिकचा सुवर्ण नियम आहे. चला, फाउंडेशन तर पक्क झालं. आता उत्तराच्या मुख्य भागाकडे वळूया. आपण भारतीय साक्ष अधिनियमातील 2 मूलभूत कलमांपासून सुरुवात करणार आहोत, जे बर्डन ऑफ प्रूफचा पाया आहेत. हे 2 सामान्य नियम तुमच्या उत्तराची रचना ठरवतील. पहिला नियम आपल्याला सांगतो की सुरुवातीचा भार कोणावर असतो, आणि दुसरा नियम सांगतो की जर कोणीच काही सिद्ध करू शकलं नाही तर केस कोण हरेल. चला एक एक करून पाहूया. तुमच्या उत्तराचा पहिला हेडिंग असेल सेक्शन 104 BSA. हा नियम काय सांगतो? जो व्यक्ती कोर्टाकडे जजमेंट मागतो त्यानेच ते फॅक्ट्स सिद्ध करायचे. उदाहरणार्थ, पोलीस आरोपीला शिक्षा मागत आहेत, बरोबर, मग गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी पण पोलिसांवरच येते. आता दुसरं हेडिंग सेक्शन 105 BSA. हा एक सोपा टेस्ट आहे. विचार करा, जर दोन्ही बाजूंनी कोणताही पुरावा दिला नाही तर केस कोण हरेल? ज्याच्यावर केस हरण्याची वेळ येईल बर्डन त्याच्यावरच असतो. समजा अ ने ब वर जमिनीसाठी केस केली. जर कोणीच पुरावा दिला नाही तर कोर्ट केस डिसमिस करेल आणि जमीन ब कडेच राहील. म्हणजे केस कोण हरलं? अ. म्हणून पुरावा देण्याची जबाबदारी अ ची होती. सिंपल. आता नीट लक्ष द्या, कारण इथेच तुम्हाला पूर्ण गुण मिळणार आहेत. 13 मार्कांसाठी तुम्हाला सेक्शन्स 106 ते 114 एका चेकलिस्टप्रमाणे ओळीने लिहावे लागतील. चला तर मग ही चेकलिस्ट पूर्ण करूया. सेक्शन 106 सांगतो की जर तुम्हाला एखादं विशिष्ट तथ्य म्हणजे पर्टिक्युलर फॅक्ट सिद्ध करायचं असेल, जसं की ॲलिबाय म्हणजे मी घटनेच्या वेळी दुसरीकडे होतो, तर ते सिद्ध करण्याचा भार तुमच्यावर आहे. आणि सेक्शन 107 सांगतो की जर एखादा पुरावा ॲडमिट करून घ्यायचा असेल, जसं की डाईंग डिक्लेरेशन, तर आधी ती व्यक्ती मरण पावली आहे हे सिद्ध करावं लागेल. हा खूप महत्वाचा सेक्शन आहे. क्रिमिनल केसेसमध्ये जर आरोपी स्वतःचा बचाव करताना म्हणाला की मी प्रायव्हेट डिफेन्समध्ये मारलं किंवा त्यावेळी माझं मानसिक संतुलन ठीक नव्हतं, म्हणजेच BNS मधले जनरल एक्सेप्शन्स वापरले, तर ते सिद्ध करण्याचा भार पूर्णपणे आरोपीवर असतो, प्रोसिक्युशनवर नाही. सेक्शन 109 तर अगदी कॉमन सेन्स आहे. जी गोष्ट फक्त तुम्हालाच माहीत आहे ती सिद्ध करण्याची जबाबदारी तुमचीच आहे. सर्वात सोपं उदाहरण म्हणजे रेल्वेचं तिकीट. TCने विचारल्यावर तुमच्याकडे तिकीट आहे हे तुम्हालाच सिद्ध करावं लागतं, TCला नाही. आता येतात 2 महत्वाचे प्रिझम्पशन्स म्हणजे गृहीतकं. सेक्शन 110 आहे प्रिझम्पशन ऑफ लाईफ. जर एखादी व्यक्ती गेल्या 30 वर्षांत जिवंत दिसली असेल तर कायदा तिला जिवंतच मानतो. ती आता मृत आहे हे सिद्ध करण्याचा भार दावा करणाऱ्यावर येतो. याच्या अगदी उलट आहे सेक्शन 111 प्रिझम्पशन ऑफ डेथ. जर एखाद्या व्यक्तीबद्दल 7 वर्षांपासून काहीच ऐकलं नसेल तर कायदा तिला मृत मानतो आणि आता ती जिवंत आहे हे सिद्ध करण्याचा भार दावा करणाऱ्यावर असतो. सेक्शन 113 सांगतो की कायदा पजेशनला म्हणजे ताब्यात असण्याला खूप मान देतो. जो जागेवर किंवा वस्तूवर बसला आहे कायदा त्यालाच मालक मानतो. तो मालक नाही हे दुसऱ्या पक्षाने सिद्ध करायचं असते.
आणि या चेकलिस्टमधला शेवटचा महत्वाचा नियम सेक्शन 114, जिथे नात्यामध्ये एक पक्ष दुसऱ्यावर प्रभाव टाकू शकतो, जसं की डॉक्टर रुग्ण किंवा वकील क्लायंट, आणि त्यांच्यात काही व्यवहार झाला तर तो व्यवहार गुड फेथमध्ये म्हणजे प्रामाणिकपणे झाला आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या प्रभावशाली व्यक्तीवर म्हणजेच त्या डॉक्टर किंवा वकिलावर असते. चला तर उत्तराचा मुख्य भाग आपण पाहिला. पण जर तुम्हाला इतरांपेक्षा जास्त गुण हवे असतील तर हा शेवटचा मुद्दा, हा एक्सपर्ट डिस्टिंक्शन तुमच्या उत्तरात असायलाच हवा. मग हा महत्वाचा फरक आहे तरी काय, जो तुम्हाला टॉप मार्क्स मिळवून देईल? बर्डन ऑफ प्रूफ आणि ओनस ऑफ प्रूफ यात काय फरक आहे? चला पटकन पाहूया. हे लक्षात ठेवा, बर्डन ऑफ प्रूफ, ज्याला लीगल बर्डन म्हणतात, तो केसच्या सुरुवातीलाच निश्चित होतो आणि कधीही बदलत नाही, जसं की प्रॉसिक्युशनवर असलेला गुन्हा सिद्ध करण्याचा भार. पण ओनस ऑफ प्रूफ म्हणजे एव्हिडेन्शियल ओनस हा एखाद्या लंबकासारखा म्हणजे पेंडुलमसारखा असतो. जसा एक पक्ष पुरावा देतो तसा हा भार दुसऱ्या पक्षावर जातो. तो सतत एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे शिफ्ट होत राहतो. बस हा फरक तुम्ही तुमच्या उत्तरात लिहिलात की एक्झामिनरवर तुमची छाप पडणारच आणि तुम्हाला इतरांपेक्षा नक्कीच जास्त गुण मिळतील याची खात्री आहे. एक्झाममध्ये 13 मार्कांसाठी हे सेक्शन्सची सिक्वेन्स आणि बर्डन वर्सेस ओनर्सचा फरक नक्की लिहा. एक्झामिनर तुम्हाला टॉप मार्क्स देईल. या फुल टॉपिकचे पूर्ण नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केले आहेत. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की चेकआउट करा. जर ही लॉंग आन्सरची ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, लॉ माइंडेड DNMला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा पुढचा 13 मार्क्स क्वेश्चन कोणता हवा आहे. कीप लर्निंग, स्टे लीगल. जय हिंद, जय महाराष्ट्र.